आज नाशिकचा प्रवास तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत गेले 3-4 वर्ष आम्ही पाहतोय नाशिक पर्यंत येईपर्यंत पाठदुखी व्हायची जो काही रस्ता होता. भिवंडी कल्याण तो जो सगळा तो पट्टा आहे तिथे आपण पाहिलं तर आज मी व्हिडिओ पण टाकलाय, स्वतः काढलेला तो व्हिडिओ आहे. आपण खूप वेळा म्हणतो की आपण नाशिककडे इंडस्ट्री खेचणार मुंबई नाशिक जो काही रस्ता आपण करतो त्याच्यामुळे ते लॉजिस्टिक्स हब किंवा असं सगळं काही. पण मुळात आज पाहिलं तर परिस्थिती काही बदललेली नाही. गेल्या 4 वर्षांमध्ये कदाचित खड्डे वाढलेले आहेत आणि पुढे समृद्धीवर आल्यानंतर देखील पॅचवर्क तर समृद्धीवर पण सुरू झालेलं आहे. जो रस्ता आता 4 वर्षापूर्वी उद्घाटन झालं, 3 वर्षापूर्वी उद्घाटन झालं, जे रस्ते आम्हाला वाटायचे नाशिकमध्ये चांगले आहेत, जे डांबरी रस्ते होते, 2 लेन असतील पण चांगले रस्ते होते, तेही खराब झालेले आहेत. आज अंबड MIDC असेल किंवा इतर सगळे जे काही लिंक रोड वगैरे आम्ही आलो, आज परिस्थिती हीच आहे. सगळ्या नाशिककरांना मला हे विचारायचं आहे की रस्त्याची कामं सुरू झाल्यापासून मी सगळीकडे जिथे जिथे थांबत होतो, कोण ट्रॅफिकमध्ये अडकलेलं, कोणी तिथे आजूबाजूचे दुकानदार असतील, कोणी रहिवासी असेल, कोणी विद्यार्थी असतील, हे येऊन मला सांगत होते की आधीचे रस्ते साहेब चांगले होते, 5-6 महिने आम्ही जो काही पाहतोय धुमाकूळ घातलाय कॉन्ट्रॅक्टर्सनी सगळीकडे, एवढा भयानक प्रकार चालू आहे. बरं, काल माझी यादी रस्त्याची कुठे कुठे मी जाणार हे सांगितल्यानंतर फटाफट तिथे JCB दिसत आहेत, कामं सुरू झालेली आहेत. पण कॉन्क्रीटचे रस्ते देखील बनवत असताना काही लेवल आपण पाहतो काही काही ठिकाणी एवढी उंचवलेली आहे की ते पाणी जाऊन आजूबाजूच्या घरांमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये साचणारच आहे, तुंबणारच आहे. तर ही अशी परिस्थिती आपण नाशिककरांसाठी पाहतोय, ह्या भाजपाने करून ठेवलेली आहे. 17 तारखेला संजय राऊत साहेब स्वतः इथे मोर्चा काढणार आहेत. हजारो नाशिककरांना मी आवाहन करतोय की आपण या ह्याच्यात मोर्चात सामील व्हा. कुठच्याही पक्षाचे आपण प्रतिनिधी असाल, कुठच्याही विचारधारेचे आपण नाशिककर असाल, पण मला वाटतं सगळी विचारधारा बाजूला ठेवून नाशिकसाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हे आंदोलन करणं गरजेचं आहे. कारण ही परिस्थिती फार भयानक आहे. ही परिस्थिती अशी राहिली पुढचे 3-4 महिने. आज चाकणची आपण बातमी पाहिलेली आहे, नाशिकमधून पण इंडस्ट्री अशीच निघून जाईल आणि नाशिककर देखील स्थलांतरित व्हायला पुढे मागे पाहणार नाही. कारण असं किती दिवस राहायचं. बरं, हे काम आता आपण पाहतोय, मी येणार म्हणून अनेक ठिकाणी काम सुरू झालं, पण ह्याच्या आधी आणि नंतर जेव्हा काम परत थोडं बंद होईल किंवा गती कमी होईल, आरोग्याचे विषय आहेत, स्वच्छतेचे विषय आहेत, डासांचं आपण पाहतोय वाढणार सगळीकडे, डेंग्यू मलेरिया, हे सगळं कोण पाहणार आहे? महानगरपालिका सांगते, प्राधिकरण बघते, प्राधिकरण बोलते, महानगरपालिका. नेमकं चाललंय काय हा विषय नाशिककरांसमोर महापौर म्हणून तुम्ही येऊन सांगणार आहात का पुढे? नाशिकमध्ये सुद्धा कुंभमेळे झालेले आहेत. आता सुद्धा जो कुंभमेळा होतोय, तर अनेक कामं यापूर्वी सुद्धा झालेले आहेत. नेमका प्रशासनाचा काय केअर झाला असं तुम्हाला नाही, एवढे आता वर्ष कुंभमेळा चालू आहे, एवढे दशक चालू आहे, आपण पाहतोय कुंभमेळा अनेक झाले तिथे. मला वाटतं 17 की 18 साली पण झालं होतं, 15ला झालं होतं, तेव्हा पण हेच मुख्यमंत्री होते. पण आता जे काही त्यांच्या डोळ्यासमोर दिसायला लागलेलं आहे की अयोध्येमध्ये चंदा चोरी जशी झाली तशी इथे कुंभमेळ्यामध्ये मला वाटतं किती 35 की 40 हजार कोटीचे कॉन्ट्रॅक्ट, ते कॉन्ट्रॅक्ट दिलेत कोणाला? ते कॉन्ट्रॅक्टरचे पैसे कुठे? का आता पण मला एक कटिंग पाहिलं, या लोकांनी विचारले प्रश्न की जर एवढे कोटी, ठराविक कोटी, मला वाटतं 290 कोटी जर दाखवलेत कुंभमेळ्याचे दिलेले आहेत, महापालिका की प्राधिकरण सांगते आम्ही नुसते 102 कोटी पाहिलेले, मधले हे पैसे गेले कुठे? आणि मग परवाकडे जे मुख्यमंत्र्यांचं मी उत्तर ऐकलं की आम्ही गॅसच्या लाईन टाकतोय म्हणून रस्ते खोदून ठेवलेत. गॅसच्या लाईनसाठी रस्ते खोदले तेवढे? मुंबईत पण पाईप गॅस आहे, पण एवढे रस्ते कधीच खोदून ठेवले नव्हते. तर ह्याला उत्तर कोण येणार? आणि असं जर दत्तक एक एक शहर मुख्यमंत्री घेत असतील तर कुठचंही शहर दत्तक न घेतलेलं बरं मुख्यमंत्र्यांनी. 35,000 कोटीहून अधिक पैसे नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी येत आहेत. आपल्याला वाटतंय त्याचा विनियोग होतो यांच्याकडनं, किंवा हे सरकार हे 35,000 कोटी रुपये उचित पद्धतीने वापरते असं दिसतंय? आता उचित की अनुचित, आपण ह्याला आता उत्तर आपल्याला ज्या पद्धतीचं काम चालू आहे, कसं असतं की कुठचेही काम सुरू केल्यानंतर दोन्ही गोष्टी असतात. एक, पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे त्याच्यासाठी आपण काम करतोय, मान्य, त्याच्यासाठी कामासाठी जो काही पुढे मागे त्रास होईल हा आम्ही पण समजतो. रस्त्याची कामं असतात तेव्हा त्रास होतो. ते लिहिलं असतं ना पाटी, इनकन्व्हिनियन्स इज रिग्रेटेड. कोण इनकन्व्हिनियन्स करते, कोण रिग्रेट करते, कोणाला माहित नसतं, पण पाटी लिहून टाकली असते. पण ती पाटी लिहिल्यानंतर त्याच्या मागची जी भावना असते की खरोखर लोकांना जो त्रास होतोय, तुम्हाला खरोखर त्याचा त्रास होतोय का, त्या जो काही लोकांचे छळ होतं त्याचा. आज पण मी पाहत होतो ना, आता जसं तुम्हीच मला काही काही ठिकाणी सांगितलं थांबल्यानंतर की तुमचा आज दौरा लागल्यानंतर काल इथे JCB लागले, तुमचा दौरा लागल्यानंतर रोलिंग सुरू झालंय. बरं, मी ते पेगलवाडीत गेलो होतो, ती बातमी तुम्ही पाहिली असेल, ते आदित्य आणि स्मिता 2 तरुण विद्यार्थी आहेत. परवाकडे त्यांनी जो व्हिडिओ केला, की काल व्हिडिओ केला, मी तर आपल्या सगळ्या सहकार्यांना आमच्या सांगितलं मला जाऊन त्यांना भेटायचंय. त्र्यंबकेश्वरला देखील ह्याच मोठ्या संख्येने कामं चालू आहेत कुंभमेळ्यासाठी. पण 2023ला जो झालेला रस्ता होता तो कुठे वाहून गेला की रस्ता कुठे होता ते कळत नाही. आज त्याच रस्त्यावर मी गेलो होतो.
मी चाललोय म्हणून रात्री काल 1:30 वाजता डागडुजी सुरू झाली आणि पावसात डागडुजी सुरू झाल्यानंतर सकाळी कलेक्टर गेले, सकाळी मला वाटतं खोसकर साहेब जे आमदार ते गेले, दुपारी मी पोहोचेपर्यंत रस्ता परत गायब. तर हे नेमकं चाललंय तरी काय? हा पैसा जनतेचा आहे आणि हा कसा वापरला जातोय, जो आपण आता प्रश्न विचारला ना की उचित की चुकीचं, मला वाटतं उत्तर ह्याच्यातच आहे की जी कामं चालू आहेत ती प्रोसिजर काय आहे, कामाची पद्धत काय आहे आणि काम होताना काय नेमकं हलगर्जीपणा आपण पाहतोय कॉन्ट्रॅक्टर कडून, ह्याच्यातच मला वाटतं फार मोठं उत्तर मिळेल. काही साधू महंतांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी असं म्हटलं की कुंभमेळ्याची कामं ही चुकीच्या पद्धतीने सुरू आहे आणि प्रशासनामध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये ताळमेळच नाहीये. ताळमेळ नाहीये. आणि अशा साधू महंतांच्या बाबतीत बोलताना मंत्री महोदय असं म्हणतात की तुम्ही कुंभमेळा बघा, बाकी उपाययोजना आम्ही करू. नाही, भाजपचं आता परिस्थिती अशीच आहे. आपण पाहिलं असेल अयोध्येमध्ये पण चंदा चोरीवर प्रश्न विचारल्यानंतर लगेच तुम्हाला हिंदू विरोधी बोलतात. आता मग मला वाटतं योगीजींनी सांगितलं की ज्यांचं काही देणं घेणं नाही तर दानपेटीशी, आम्ही शिवसेना म्हणून तिथे निधी दिलेला आहे, पक्ष निधी दिलेला आहे, आम्ही स्वतः परिवार म्हणून दिलेला आहे. आम्ही प्रश्न नाही विचारायचे. बरं, ज्यांच्या भाविकांचे तिथे भावना जोडलेली आहे त्यांनी प्रश्न नाही विचारायचे. तसंच आपण पाहिलं असेल केदारनाथवर स्वतः शंकराचार्यजींनी प्रश्न विचारला, त्यांना पण हे हिंदू विरोधी बोलायला पुढे मागे बघत नाहीत. आणि इथे साधू महंतांनी जेव्हा प्रश्न विचारला किंवा सूचना दिल्या, काही साधू महंतांकडून आपण आशीर्वाद घेतो, आपण पुढचा गायडन्स घेत असतो. भाजप बरोबर त्यांचा वापर हा निवडणुकीत करत असतं. त्यांचं काय आध्यात्मिक सेल वगैरे त्यांनी बनवलेलं आहे. पण जे साधू महंत किंवा साधू महाराज जे सांगतात की कुंभमेळ्यासाठी जे तुम्ही कामं करताय त्याची खरोखर एवढी गरज आहे का, त्या पैशाची एवढी गरज आहे का, त्याची ताळमेळ आहे का तुम्ही जे कामं करताय आणि गरजेची. आता तुम्हाला आठवत असेल तपोवनचा विषय, तपश्चर्याचं वन हे तिथे बदलून मुख्यमंत्र्यांनी तिथे नाईस पहिलं काय ते साधुग्राम करायचं होतं. आणि त्यांचे जे मित्र आहेत बिल्डर इकडचे नाशिकचे मुख्यमंत्र्यांचे, ते ट्रेजर आहेत मला वाटतं भाजपचे, ते सांगतात की आता यांना आपण नंतर TDR देऊ शकू. सगळं काही ह्याच्यातून पैसे काढायचे कसे, दानपेटी असेल किंवा TDR असेल, पैसे काढायचे कसे, ह्याच्यावरच फक्त भाजपचं लक्ष आहे. एकंदरीत नाशिकमध्ये की काही खड्ड्यांची परिस्थिती झाली, 6 जणांचा आतापर्यंत बळी गेला. तुमची मागणी काय आहे? नाही, मागणी हीच आहे. आपण पाहिलं असेल मी इथे येऊन प्रशासनाला भेटतच नाही, ना म्युन्सिपल कमिशनरना भेटतोय ना कुठच्या अधिकाऱ्यांना भेटतोय, कारण त्यांच्यावर बोट टाकून अर्थच नाहीये. हे सगळा जो निर्णय आहे राजकीय निर्णय आहे, भाजपाचा निर्णय आहे. आणि मागणी हीच आहे की व्हाईट पेपर तर आम्ही मागूच, पण चंदा चोरीपासून इथे कुंभमेळ्यापर्यंत जो घोटाळा झालेला आहे, लोक प्रश्न विचारतील. आज आमचा 17 तारखेला मोर्चा आहे, तो मोर्चाचा तर आवाज आपण पाहालच, ती ताकद पाहालच. पण मी अजून एक आपल्याला सांगतो आणि आपल्या माध्यमातून प्रत्येक नाशिककरांना विनंती करतोय की जेव्हा जेव्हा आपण सत्ताधारी आमदार असतील, सत्ताधारी नगरसेवक असतील, यांना रस्त्यावर तुम्ही पाहाल, त्यांना थांबवून प्रश्न विचारा की माझे पैसे गेले कुठे. मी करदाता आहे, मी नाशिककर आहे, मी या नाशिकचा विकास चाहतो, मला पण चांगले रस्ते पाहिजेत. पण जे रस्ते तुम्ही करता आणि तुमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते पैसे घालतात कुठे, कुठचे खड्डे. आता मी पाहिलं मध्ये पण एक बातमी आली होती, कितीतरी 1000 खड्डे बुजवले. खड्डे म्हणजे 15,000. मला वाटतं खड्डे जे ते बघतायत ते कॉन्ट्रॅक्टरच्या खिशातले खड्डे बघतात, बाकी कुठचे खड्डे बघत नाही. आदित्य साहेब, एकीकडे विरोधक या सगळ्या मुद्द्यावर आक्रमक आहेत. पालिका आयुक्तांचा दावा आहे की आम्ही जे रस्ते तयार करतो ते अतिशय दर्जेदार आहेत. विरोधकांनी आम्हाला दाखवून द्यावं की कुठला रस्ता निकृष्ट दर्जाचा. मला वाटतं पालिका आयुक्तांनी ही रिस्क घेऊ नये, कारण त्यांना अजून त्यांचे जे राजकीय बॉस आहेत ते कसे हे माहिती नाही. दुसरी गोष्ट मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो, जे मी जेव्हा दिल्लीमध्ये जो लाठीचार्ज झाला तेव्हा पण सांगितलं की देशातले वारे पहा आणि मग बोला. तुम्ही सांगत असाल दर्जेदार रस्ते असतील तर आम्हाला ॲफिडेव्हिटवर लिहून द्या की आम्ही दर्जेदार रस्ते देतोय. 1 वर्षानंतर या रस्त्यांचं काय होतं ते बघतो आणि न्यूरमबर्ग ट्रायल्स काय होते हे पण लक्षात ठेवा. सभागृहामध्ये जेव्हा तुमचे नगरसेवक आंदोलन करता, रस्त्यावर उतरतात, त्यावेळेला तुमच्या नगरसेवकांना नोटंकी देखील म्हटलं जातं की नोटंकी करताय आंदोलन म्हणजे. आता हेच तुम्ही पाहिलं असेल दिल्लीमध्ये देखील जे खासदार आहेत पप्पू यादवजी, त्यांनी पण आंदोलन केलं, भगवे कपडे घालून आंदोलन केलं अयोध्येसाठी. त्यांना पण हिंदू विरोधी बोलले. काल पप्पू यादवजींनी साधू महंतांचा मोर्चा प्रधानमंत्र्यांच्या घरी नेला. जिथे जिथे प्रश्न विचारतात ना तेव्हा भाजपला ती नौटंकी वाटते, कारण भाजपची ही प्रथाच आहे की प्रश्न कोणी विचारू नये, भ्रष्टाचार किती केला तर प्रश्न विचारायचा. मी अयोध्येच्या आता तुम्ही मला सांगा ना, अशी प्रेस कॉन्फरन्स भाजपच्या नेत्यांकडून अपेक्षित आहे का? साहेब, कुंभमेळ्याच्या नावाने बनावट कंत्राट निघालेले आहे आणि त्यामध्ये 2 आरोपींना पकडण्यात आलं. त्यात एक तन्मय महाजन म्हणून आहे, ते गिरीश महाजन यांच्या जवळचे नातेवाईक असल्याचं देखील बोललं जाते. अशा पद्धतीचे कंत्राटदारांची जवळपास 5 ते 20 कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक जी आहे ती त्यांनी. हे खूप छोटे मासे आहेत.
जो मोठा मासा गिळायला निघालाय शहर, ती भाजप आहे. आणि तुम्हाला हेच उदाहरण देतो, मुंबईमध्ये देखील मुख्यमंत्री महोदय स्वतः आपल्या मित्रांना अशाच जमिनी गिफ्ट देतात. मुंबईमध्ये 16 एकर पब्लिक ओपन स्पेस ही भाजपच्या एका आमदाराला दिलेली आहे. आत्ता पण मी पेगलवाडीमध्ये होतो, मी अपील तीच केली मुख्यमंत्री महोदयांनी, आपल्या माध्यमातून पण करतो. एक भाजपचे आमदार आहेत, त्यांच्या साखर कारखान्याला मुख्यमंत्र्यांनी 18 कोटी स्पेशल केस म्हणून कॅबिनेटने दिलेले आहेत. लोन कोणाच्या पैशाचं आहे? टॅक्सपेअर मनीचं, तुमचं आमच्या करदात्यांचं. असंच स्पेशल केस म्हणून नाशिकच्या रस्त्यांकडे जरा लक्ष द्यावं मुख्यमंत्र्यांनी. असंच स्पेशल केस म्हणून राज्यातली जी आपली शाळा आहेत तिथे लक्ष द्यावं, आरोग्य केंद्र तिथे लक्ष द्यावं. का भाजपच्याच आमदारांना का स्पेशल केस पैसे मिळतात? अयोध्येच्या चांदा चोरीवरनं तुम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते. मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही चांदीची बीट आणि काही निधी दिला अशा स्वरूपाचं आम्ही तर बोलत सुद्धा नाही कुठे. बरोबर. पण त्याच सगळ्या प्रश्नांवर गोविंदगिरी महाराज जे आहे त्यांचे खजिनदार आहेत, त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले, कधी कुणाकडे, केव्हा. आणि आता जर त्यांना हे माहिती नसेल तर त्यांच्या घरी, म्हणजे पूर्ण ट्रस्टच्या घरी, चंपतरायांच्या घरी का नाही ईडी गेली हो? अनिल मिश्रांच्या घरी का नाही गेली? आणि जर आम्ही दिलेले जे निधी असेल किंवा असे लाखो भाविक जे विचारतात, हाच तर प्रश्न आहे ना. लाखो भाविक जे आहेत ज्यांनी दान केलेलं आहे तेच विचारतात की दानपेटीतला पैसा गेला कुठे. म्हणजे ते आम्ही जे बोलतोय ते योग्य हे खरं ठरवतात. ते स्वतःच्या ह्याच्यात फसतात, गुंतत फसतात. आरोप करत आहात, मात्र नगर विकास खाते हे एकनाथ शिंदेकडे आहे. मुंबई असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र खाते यांच्याकडे आहे. नाशिकला एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले, नाशिक दुर्ग झाली, मात्र ते आले नाही. नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे, एकनाथ मुंडे, ते कोणाच्या आशीर्वादावर जगतात? मंत्रीपद कोणामुळे मिळालंय? भाजपमुळे मिळालंय. मुळात पक्ष तोडण्यापासून सगळं काही जे आहे हा प्रकार भाजपने केलेला आहे. आणि मिंदेंबद्दल आम्ही बोलतच असतो. पण आता ज्या मुख्यमंत्र्यांनी हे शहर दत्तक घेतलं सांगितलं होतं, काय मेट्रो नियो देणार होते आणि काय काय देणार होते, आज रस्ते बघायला मिळत नाहीत. आपल्याला मेट्रो देणार होते 10 वर्षापूर्वी. 10 वर्ष झालीच ना त्या निवडणुकीला, 9 वर्ष तर झाली. नाशिककरांची नाराजी कुंभमेळ्याच्या कामांवर इतकी आहे की नव्यानं एकही रस्ता शहरामध्ये बनवला नाही. आहे त्या रस्त्यांवरती व्हाईट टॉपिंग नावाचा प्रकार यांनी वापरलेला आहे. आणि त्यामुळे नाशिककरांना पुढच्या काळात त्याचा अधिकचा त्रास होणार आहे. तर याबाबत आपला शिवसेना म्हणून काय भूमिका? आम्ही जाब तर विचारत राहू. आणि जसं मी सांगितलं की आता लोकांनी देखील प्रश्न विचारले पाहिजेत भाजपला आणि त्यांच्या सगळ्या लोकप्रतिनिधीला की तुम्ही हे आमच्याशी हा घात का केला. कारण महत्वाची गोष्ट हीच आहे बघा, जे आपण सांगितलं ते एकदम योग्य आहे. व्हाईट टॉपिंग आपण कधी करतो? एखाद्या एकदमच अडगळीतला गल्ली असेल किंवा एखाद्या गावात जिथे युटिलिटीज नसतील आणि तिथे कॉन्क्रिटायझेशन करायचं, तिथे व्हाईट टॉपिंग करतो. पण नाशिक सारख्या शहरामध्ये खरोखर प्रत्येक रस्त्याला कॉन्क्रिटायझेशनची गरज आहे का? मुंबईत पण नसते, नाशिकमध्ये नाही, पुण्यात नाही, कुठे नाही. एक ठराविक रस्त्याची विड्थ असते, त्याच्याहून कमी जर विड्थ असेल तर तिथे आपण कॉन्क्रिटायझेशन करत नाही, तिथे डांबराचेच रस्ते आपण करतो. दुसरी गोष्ट म्हणजे डांबराचे रस्ते असो किंवा कॉन्क्रिटायझेशन असो, त्याच्या खालती आपण डक्टिंग करतो. जे युटिलिटीज असतात त्या आपण त्या डक्टमध्ये टाकतो. स्टॉर्म वॉटर ड्रेन पासून पाईपलाईन सगळं काही त्या डक्टमध्ये असतं. अख्खा रस्ता त्याला खोदून ठेवायची गरज नसते. आणि तिसरी गोष्ट जी जगभरात पाळली जाते आणि खास करून आपल्या देशात पाळली जाते ती ही आहे की 31 मेच्या आधी सगळी ही कामं केली जातात. 1 ऑक्टोबर ते 31 मे ह्याला फेअर सीझन बोलतो आपण महानगरपालिकेच्या भाषेमध्ये. 31 मेला सगळी कामं ही आपण सेफ स्टेजला आणतो. सेफ स्टेज म्हणजे पावसाळ्यात पाऊस अतिवृष्टी असू दे किंवा दुष्काळ असू दे, पावसाळ्यात आपण रस्ते कुठचेही खोदून ठेवत नाही. आता काय होणार आहे, जेव्हा पाऊस हा थोडा आवरला जाईल तेव्हा आरोग्याची स्थिती ते तुम्हाला फिवर क्लिनिक वगैरे घ्यायलाच लागतील. डेंग्यू मलेरिया वाढणार आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहेच. आणि ही भीती सगळी मी काही नुसतं राजकीय भीती म्हणून म्हणत नाहीये. पुढचे 5 वर्ष आहे तुमच्या हातात सत्ता, 3 वर्ष तर महाराष्ट्रात आहे. राजकारण काही एका रात्रीत पलटी होणार नाहीये. पण जी नाशिककरांची काळजी किंवा इतर शहरांची काळजी आहे ती आहे ना आम्हाला. आज एक वर्ष उरलंय जेमतेम कुंभमेळ्याला. उज्जैनचा कुंभमेळा नाशिकच्या नंतर 1 वर्षाने वाढला, म्हणजे 2 वर्षांनी 80% कामं ही पूर्ण झाली आहेत. आणि नाशिक असं आहे की 80% कामं बाकी आहे. आणि इथे कुंभमेळ्याचं प्राधिकरण आहे, कुंभमेळ्यासाठी मंत्री आहे, कुंभमेळ्यासाठी खास अधिकारी दिलेत, तरी झालेलं. बरं, अधिकाऱ्यांना पण चांगलं आधी एक्सपिरियन्स आहे. महाबळेश्वर पाहिलेलं आहे त्यांनी, सातारा डिस्ट्रिक्ट पाहिलंय, पिंपरी चिंचवड पाहिलंय. म्हणून परत मी एकदा तुम्हाला सांगतो, प्रशासन किंवा अधिकारी त्यांना आम्ही बाजूला ठेवतो. कारण आता हा निर्णय जो सगळा आहे हा राजकीय. प्रश्न अजूनही पालकमंत्री मिळाले नाही नाशिकला. रायगडला नाही, नाशिकला नाही. आता झेंडावंदनसाठी ते देतात, पण बाकी काळजीच नाही त्यांना. सगळं काय भांडण चाललंय यांच्यात की गाडी बंगला सगळं. आता मला इथे इकडचं माहित नाही, पण मुंबईमध्ये महापौरांना नवीन गाडी पाहिजे होती का? आता पाठदुखी होते. उपमहापौरांना बंगला पाहिजे होता का? तर घरावरनं ऑफिसला यायला वेळ लागतो. मग आमदारांचा निधी असतो 5 कोटी, महापौरांच्या बंगल्यावर डागडुजी 5 कोटीची होणार होती.
आम्ही आंदोलन केल्यानंतर त्यांना मागे घ्यायला लागलं. पण लाज लज्जा बाजूला ठेवून सगळा हा कारभार चाललेला आहे आणि त्याला आम्ही जाब विचारणार. पक्षफोडीबद्दल तुम्ही आता बोललात, आता सर्वोच्च न्यायालयामध्ये की सुनावणी सुरू आहेत, आज देखील सुनावणी पार पडते, काय अशा एकंदरीत काय वाटतं? वृक्षतोडीवर खरं तर आता जरी स्टे असला मात्र या पक्षतोडी की वृक्षतोडी? झाडं तोडतायत त्याच्यावर सध्या जरी स्टे असला मात्र येत्या काळामध्ये ती झाडं तुटतील अशी शक्यता आहे. त्याच्यामुळे पर्यावरणावर काय परिणाम होऊ शकतो नाशिकमध्ये? बघा, एक महत्वाची गोष्ट ही आपल्याला पाहायलाच लागेल की नाशिकचं जे पर्यावरण आहे, आपल्याला आठवत असेल मी पर्यावरण मंत्री असताना आमच्याच एका व्यक्तीने एक झाड कापायचं ठरवलं होतं आणि पुढे अनेक झाडं कापायची ठरवली होती. तिथे मी स्वतः येऊन ती नोटीस फाडली होती. सगळी काही आपण रस्ते जे बनवतो किंवा रोड वाईडनिंग करतो किंवा कुठच्याही विकासाचा प्रोजेक्ट म्हणतो तर हा शाश्वत विकास झाला पाहिजे. पर्यावरण आणि शहर हे दोन्ही एकत्र वाढलं पाहिजे किंवा जपलं गेलं पाहिजे. जे आहे ते गमवून विकास होऊ शकत नाही. कुठचंही जागतिक शहर तुम्ही पहा, आता तुम्ही लंडन जरी गुगल केलं, जे काही पर्यटक तिथे जायचे आता थोडे विस्कळीत होत आहेत, कारण तिकडची सगळी जी काही लॉन्स आहेत, मोठे मोठे उद्यान आहेत, ती सुकलेली आहेत वातावरणीय बदलामुळे. आपण हाच विचार केला पाहिजे की पाऊस त्याच्यावर किती अवलंबून राहतो आपण पाण्यासाठी, झाडं त्याच्यामुळे टेम्परेचर किती कमी होतं. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की विकास करत असताना शाश्वत विकास करा ना. काही ठिकाणी जिथे तुम्हाला तोडावीच लागतात तिथे ट्रान्सप्लांट करू शकता तुम्ही, पण तपोवन सारखी जागा आहे किंवा अनेक ठिकाणी नाशिकमध्ये जिथे आता रहदारी तेवढी नाहीये, पॅरेलल रस्ता तुमचा बनतोय, तेवढी रहदारी वाढणार नाहीये, ती झाडं आणि ते पर्यावरण का कापून तुम्हाला काय मिळणार? याबरोबरच सध्या महाराष्ट्रामध्ये एसआयआरचा मुद्दा चांगलाच गाजतोय. कुठल्याही निवडणुका नाहीयेत ना नगरपालिकेच्या आहेत, तरी एवढी घाई का होते? कारण जवळपास 18% लोकांचं आतापर्यंत प्रक्रिया ही पूर्ण झाल्याचं कळतं आहे. काय वाटतं? मला वाटतं एक निश्चितपणे मी एकच चांगली गोष्ट याच्यात आहे की अजून निवडणुकीला 2-2.5 वर्ष असताना एसआर आपला आत्ता होतो. मी काल पण अपील केले व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांना देखील अपील करीन, आपल्या माध्यमातून लोकांना अपील करीन. पहिली गोष्ट म्हणजे एसआयआर हा 17 तारखेपर्यंतच आहे. 17 पर्यंत त्याच्या आधी म्हणजे आता हा उद्या परवाचा जो शनिवार रविवार आहे, अजूनपर्यंत जर आपल्या घरोघरी बीएलओ आणि बीएलए आले नसतील तर आपण सोशल मीडियावरनं व्यक्त व्हा आणि इलेक्शन कमिशनला एक्सपोज करा. दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांनी घर शिफ्ट केलं असेल किंवा तात्पुरतं दुसरीकडे गेले असतील, आपण ऑनलाईन जाऊन तुमचा फॉर्म हा भरणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही यंत्रणा पूर्ण करणं गरजेचं आहे. कोणालाही तुम्ही मतदान करत असाल पण एसआयआर मध्ये तुमचं नाव येणं गरजेचं आहे. एन्युमरेटर्स तुमच्या घरी आले नसतील तर व्यक्त व्हा. अनेक मतदारांची नावच सापडत नाही येत आहे. म्हणजे पश्चिम बंगालचं आपण बघितलं तसं महाराष्ट्रामध्ये होण्याची भीती उद्धव ठाकरेंनी पण नक्कीच आहे आणि म्हणून आम्ही पूर्ण यंत्रणा ती लावलेली आहे. आता ह्या 17 तारखेनंतर डिलीटेडची पण जेव्हा यादी आपल्याला आठवत असेल मध्यंतरी मी येऊन गेलो एकदा फक्त आमचे बीएलए नेमणुकांसाठी, बाकी कुठचाही विषय नव्हता. कारण मतदानाचा अधिकार हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि कोणाच्यातून वगळता कामा नाही, म्हणून आम्ही त्याच्यासाठी लढतोय. मी परत एकदा पहिला टप्पा म्हणून आपल्या सर्वांना अपील करतोय, जर तुमच्या घरी एन्युमरेटर्स आले नसतील आणि तुम्ही त्या फॉर्मवर सही केली नसेल तर पहिली गोष्ट म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त व्हा, राजकीय लोकांना आणि इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन लिंक मधून पहिलं तुमचं बीएलओच्या माध्यमातून जे काय ते करून द्या. जे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपवर व्यक्त झाले त्यांचे नाव एसआयआर मधनं उडू लागलेले आहेत. प्रकाश राज यांचं सुद्धा नाव एसआयआर मधनं उडलेलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर त्याची खंत व्यक्त केली, मात्र त्याच प्रकाश राज यांनी निवडणूक सुद्धा लढवली होती. नक्कीच ना. आणि कितीतरी लोक असे आहेत, आपल्याला आठवत असेल बंगाल आणि बिहारमध्ये देखील लाखो लोकांना वंचित ठेवलं होतं. आणि ह्याच्यासाठीच आम्ही जी आता प्रक्रिया आणि जो काही इथे जोर लावलेला आहे, ह्याच्यानंतर पुढचा टप्पा येईल जी डिलीटेड मतदार किंवा नॉट फाउंड मतदार असेल त्याच्यासाठी पण सर्वच राजकीय पक्षांनी, खास करून विरोधी पक्षांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे. कारण ह्या माध्यमातून तुम्ही जे एन्युमरेट झाले नसतील मतदार त्यांना या प्रोसेसमध्ये घेऊ शकता. साहेब, एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. राज्यामध्ये आदिवासी आश्रम शाळांमध्ये गेल्या 2 वर्षात 450 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. सर्पदंश, गळफास, अपघात अशी वेगळी कारणं त्यामागे आहे. खास करून गडचिरोली या जिल्ह्यातून आपण पाहिलं असेल, परवाची बातमी होती. गेले दोन्ही म्हणजे एक घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री हे त्या जिल्ह्याचे सातत्याने पालकमंत्री व्हायला उत्सुक असतात. पालकमंत्री तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहेत तिथे सर्पदोषांनी आपण पाहतोय लहान मुलं मुली बिचारे मृत्यू पावतात. पण पुढे काय? तिथे तुम्ही मोठ्या माईन्स उघडताय, तिथे तुम्ही टायगर कॉरिडॉर्स बंद करताय, तिथे तुम्ही जी जंगलात ती छाटून टाकताय, जिथे नाही तिथे सगळं काही तुमची यंत्रणा घुसवत आहे. पण एवढं बेसिक गोष्ट नाही होऊ शकत. तर म्हणून मी आता परत एकदा आपल्या सर्वांच्याच माध्यमातून जी जनता जागृत झाली, आज खास करून मी कौतुक त्या लहान मुलीचं स्मिता आहे ती आणि लहान मुलगा तो आदित्य वर्गातले जे आहेत त्या पेगलवाडीतले त्यांचं कौतुक करायला आलो. परवा कर्जत मधले जी मुलं मुली होते विद्यार्थी होते त्यांचं कौतुक केलं. आणि आज मी परत आपल्या सर्वांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून हीच विनंती करीन की नाशिकमध्ये जी काही
एकंदर आपण पाहतोय जो काही गोंधळ उडालेला आहे सिव्हिक सर्व्हिसेसचा, पाण्याचा प्रश्न बिकट आहेच. अनेक ठिकाणी रस्ते जिथे खोदलेले आहेत तिथे लाईट काढलेले आहेत, स्ट्रीट पोल्स काढलेले आहेत आणि रस्त्याचे जे खड्डे आहेत. आम्ही आज दौरा करतोय, परवा मोर्चा म्हणून थोडं जोर लावलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर्सनी, पण जिथे जिथे हे काम बंद असेल तिथे जाब विचारा, सोडू नका. आपण मोठे वाद जे मुंबईत बघायला मिळत आहेत. तारदेवमध्ये एक अशी घटना घडली की नॉनव्हेज खाणाऱ्यांना बिल्डिंग मध्ये कुठलाही फ्लॅट देणार नाही अशी दादागिरीने आलेल्या बघा, व्हेज नॉनव्हेजचा जो विषय आहे हा आम्ही अनेकदा बोलून झालेला आहे की भाजपची सत्ता आल्यानंतरच ही दादागिरी सुरू झालेली आहे. इथे पण आपण सगळे, कोणीतरी व्हेज असेल कोणीतरी नॉनव्हेज असेल, पण जे कोणी काय खातं बाजूला पण बसून खातो आपण, त्याला काही कोणाला प्रॉब्लेम नसतो. ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. पण हा जो कोणी बिल्डर असेल ह्याची ओसी रद्द करणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. नाहीतर आपल्याला कळतील की मुख्यमंत्री महाराष्ट्र विरोधी आहेत आणि मराठी विरोधी आहेत. आपण महापालिकेमध्ये आहात. खरं तर आपल्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता इथे असणं आवश्यक होतं, मात्र महापालिकेच्या निवडणूक होऊन अनेक दिवस झाले अद्याप काय विरोधी पक्ष नेता ते आता बघतात तिथे दिल्लीमध्ये राहुलजी आणि खरगेजी कसे लढतायत आणि म्हणून विधानसभेत असेल, विधान परिषद असेल किंवा इथे द्यायला घाबरतायत. पण विधान पक्ष नेता पद नसताना देखील आमचे सगळे कसे लढतात तुम्ही पाहताय. पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यांवरती नांदेडमध्ये गोळीबार झालेला, फायरिंग झालं. कधी झालं, काय झालं? पंजाबचे उपमुख्यमंत्री आहेत अरे भारताचे. नाही, पण हे आता थोडी माहिती घेऊन मला बोलायला लागेल. कारण राहुल गांधींच्या मानसिकतेत जिनांचा आत्मा आहे अशी टीका भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली. काय त्यांचं थोडं ते जसं बोलतात चेकिंग करणं गरजेचं आहे. कारण काय झालंय, एक तर ते पहिलं महाराष्ट्र विरोधी, त्याच्यानंतर तुम्ही जे काही स्टेटमेंट्स पाहता ते पाहताच आहे. आणि मदत ते जनजीच्या पण विरोधात बोलले होते ज्या दिवशी धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला. पण अशा थोड्या कमी याच्यात जास्ती लक्ष देऊ नका. सहानुभूतीची गरज आहे, त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा असते. त्यानंतर अल्फा झिंदे देखील आवाज उठवायला अरे आपल्या जनरेशननी विचार केला पाहिजे की आपण का नाही आवाज उठवला. लहान तरुण मुलं मुली आपण पाहतोय, कुठची भीती नाही, ईडी आयटी सीबीआय कशाची भीती नाही. रस्त्यावर आले आणि प्रश्न विचारत होते, लाट्या काट्या काढल्या. त्या दिवशी मला उद्धव साहेब पण सांगत होते, जंतर मंतरला जेव्हा भेटायला गेले 20 तारखेचं जे लाठीकाठी झाले त्यांच्यावर, जे लाठीचार्ज झाला, जाऊन मलमपट्टी करून परत जाऊन जंतर मंतरला बसलेत. ह्याला हिंमत बोलतात. ओके. धन्यवाद.